श्री गुरु चरित्र अध्याय 14वा. बाळा, आज आपण तोच अध्याय सुरू करतोय ज्याची प्रत्येक भक्त आतुरतेने वाट पाहतो. साईनदेवांना यवन राजाचे बोलावणे आले. साईनदेवांना काहीच समजत नव्हते काय करावे. साईनदेव रडत रडत श्री गुरूंच्या चरणी पडले आणि म्हणाले, स्वामी, तो राजा क्रूर आहे. तो माझा प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही. पण मला मरणाचं दुःख नाही. मला दुःख एकाच गोष्टीचं आहे की मला तुमचे चरण सोडावे लागत आहेत. बाळा, श्री गुरूंनी हसून साईनदेवाच्या मस्तकावर हात ठेवला आणि अभय दिलं. ते म्हणाले, भय सांडूनी तुवा जावे, क्रूर यवना भेटावे. म्हणजेच घाबरू नकोस, त्याला जाऊन भेट. साक्षात दत्तात्रयांनी पाठीवर हात ठेवल्यावर साईनदेवात वाघाचं बळ आलं. तो राजाच्या दरबारात पोहोचला. तो यवन राजा म्हणजे साक्षात यमराज होता. साईनदेवाला पाहताच तो क्रोधाने लालबुंद झाला आणि ओरडत आतल्या महालात निघून गेला. साईनदेव बाहेर उभा राहून मनातल्या मनात श्री गुरूंचा धावा करू लागला. जसा एखादा सर्प गरुडाच्या पिल्लाला गिळू शकत नाही किंवा हत्ती सिंहाचा ग्रास घेऊ शकत नाही, तसा तो यवन राजा श्री गुरूंच्या भक्ताचं काहीही वाकडं करू शकला नाही. उलट काय चमत्कार झाला बघ. तो राजा झोपायला गेला असता त्याला स्वप्नात भयानक दृश्य दिसू लागली. त्याला वाटलं कुणीतरी त्याच्यावर शस्त्राने वार करतंय आणि त्याचे अवयव तोडतंय. राजाच्या शरीरातून जणू आगीच्या ज्वाळा निघू लागल्या. त्याला आपल्या पापाची टोचणी लागली. बाप रे, मग राजाने काय केलं? तो राजा घाबरून उन्हा पावसात धावत सुटावा तसा साईनदेवाच्या पायाशी आला. तो रडत ओरडला, स्वामी, तुम्ही साधे माणूस नाही आहात. मला क्षमा करा. तुम्ही सुखरूप आपल्या घरी जा. राजाने साईनदेवाला उंची वस्त्रे, दागिने देऊन सन्मानाने निरोप दिला. साईनदेव आनंदाने पळत पळत गंगातीरी श्री गुरूंकडे आला. श्री गुरूंचे चरण पाहताच साईनदेव त्यांच्यावर धावून पडला आणि त्यांना साष्टांग नमस्कार केला. त्याने राजाच्या महालात घडलेला सर्व वृत्तांत श्री गुरूंना सांगितला. श्री गुरूंनी त्याला आनंदाने आश्वासित केलं. पण आता श्री गुरु दक्षिण दिशेला तीर्थयात्रेला निघण्याची वेळ आली होती. साईनदेव हात जोडून श्री गुरूंना विनवू लागला, स्वामी, आता मी तुमचे पाय सोडून कुठेही जाणार नाही. मी सुद्धा तुमच्या सोबत येणार आहे. तो रडू लागला. तो म्हणाला की जसं सगर राजाच्या मुलांच्या उद्धारासाठी गंगा पृथ्वीवर आली, तसं तुम्ही माझ्या उद्धारासाठी अवतरला आहात. आता मला सोडू नका. पण श्री गुरूंनी त्याला समजावलं. ते म्हणाले, साईनदेवा, आम्हाला दक्षिणेकडील तीर्थक्षेत्रांना जायचे आहे. तू आता आपल्या कुटुंबाकडे जा. पण घाबरू नकोस. आजपासून 15 वर्षांनी आपण पुन्हा भेटू. मी तुझ्या गावाजवळच वास करीन. तू तुझ्या पत्नी मुलांसह मला तिथे भेटायला ये. श्री गुरूंनी त्याच्या मस्तकावर हात ठेवून वचन दिलं की तुझी सर्व अरिष्ट आणि दुःख आता संपली आहेत. मग श्रीगुरु तिथून पुढे कुठे गेले? पूर्ण अध्याय पाहण्यासाठी आजोबांच्या गोष्टी या YouTube चॅनलला आत्ताच भेट द्या.